पुणे नगर रोडला लागून असलेल्या सोन्याची वाडी समजल्या जाणाऱ्या सणसवाडीचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर लोकांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर कुठल्याही शुभकामाची सुरुवात या देवाच्या दर्शनाने होत असते। अशा आगळ्या वेगळ्या मंदिराची माहिती घेतलीये आमचे प्रतिनिधी प्रमोद कुतवळ यांनी। पाहूयात सणसवाडी येथील भैरवनाथ मंदिराचा हा स्पेशल रिपोर्ट। जय देव भैरवा शिवा अवतारा आरती व वाळू माझ्या काळ भैरवा। जय देव भैरवा शिवा अवतारा। नमस्कार, आज आपण पुणे नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील सणसवाडी या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे श्री भैरवनाथ मंदिर। अतिशय भव्य दिव्य, जवळपास पुण्यापासून ते नगरपर्यंतचं अतिभव्य मंदिर या ठिकाणी रस्त्याच्या लगतच आहे। आपण पाहू शकतो की या प्रवेशद्वारामध्येच एक भली मोठी घंटा या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि या भैरवनाथाचं वैशिष्ट्य पण खूप मोठं आहे। भक्तांची खूप मोठी सारी श्रद्धा आहे आणि आपण जाणून घेऊयात या मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत। सणसवाडीचं ग्रामदैवत असलेलं हे मंदिर वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजवलंय। मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यावर पहिल्यांदा नजरेस पडतो तो पिंपळ वृक्ष। हा वृक्ष 100 वर्षाची साक्ष देत उभा आहे। मंदिराच्या मुख्यद्वारात उभे असता मंदिरातील मूर्ती नजरेस भिडते। या देवाच्या मूर्तीचं सौंदर्य मनाला मोहित केल्याशिवाय राहत नाही। मंदिराच्या मुख्यद्वारापाशी भली मोठी घंटा आहे, ज्याचा आवाज आपल्या कानाला मंत्रमुग्ध करून टाकतो। सप्ताहाचं आयोजन केलं, सप्त्याचं नियोजन होतं आणि माघ कृष्ण तृतीयेला भैरवनाथाचा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। सप्ताहाच्या नंतर कालभैरवाष्टमी डिसेंबर महिन्यात साजरी केली जाते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं आणि मार्च महिन्यात भव्य मंदिराचं उद्घाटन सोहळा केला जातो। दर अष्टमीला मोठ्या प्रमाणात जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी 3 मूर्तीची स्थापना झालेली आहे। मारुती, काळभैरवनाथ आणि शनिदेवाची त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे। ठिकाणी देवाची सकाळची आरती 8ला होते आणि संध्याकाळी 7ला आरती होती। महाप्रसादाचं वाटप केलं जातं। नमस्कार, आपण पाहत आहात आपण आता एका मंदिरामध्ये उभे आहोत। हे सणसवाडी सारख्या औद्योगिक वसाहत असणाऱ्या एका छोट्याशा गावामध्ये एक कालभैरवनाथाचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण उभे आहोत। हे मंदिर फार जुनं आहे। फार वर्षांपूर्वी एक खूप छोटंसं मंदिर होतं। गेल्या 7-8 वर्षांच्या आधी या मंदिराचं भव्य असं मोठं बांधकाम झालेलं आहे। या मंदिराचं बांधकाम 4-5 वर्षापासून चालू होतं। आता दरवर्षी या मंदिराचा वर्धापन दिन खूप मोठ्या संख्येने आणि खूप मोठ्या भाविकांच्या इथे उपस्थित असल्याने साजरा केला जातो। तसंच या मंदिराचा उत्सवही खूप मोठ्या संख्येने साजरा होतो। चैत्र पौर्णिमेला या मंदिराचा उत्सव असतो, या देवाचा उत्सव असतो। गेले अनेक वर्ष या मंदिराचा उत्सव हा खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो। 2-3 दिवस या मंदिराचा उत्सव, या देवाचा उत्सव होतो। तसेच या उत्सवामध्ये अनेक कीर्तने तसेच भजन आणि गरिबांना अन्नदान करून आम्ही या मंदिराचा या देवाचा उत्सव साजरा करतो। तसेच पुणे नगर हायवेवर कुठेही असे इतके भव्य मंदिर नाही। छोटे मंदिर असताना इथे भाविकांची गर्दी होत नव्हती। आता 7-8 वर्षापूर्वी या मंदिराचं मोठं बांधकाम झाल्यामुळे इथे भाविकांची खूप गर्दी होते। तसेच इथे निवासस्थान सुद्धा झालेलं आहे, भाविकांसाठी निवासस्थान आहे। हा जो मोठा सभामंडप आहे असाच आणखी खाली सभामंडप आहे, तिथे अन्नाची आणि भाविकांच्या राहण्याची अगदी उत्तम सोय असते। नगर हम रस्त्यावरती आमचं छोटंसं सणसवाडी हे गाव आणि सणसवाडी गावचं हे आमचं काळभैरवनाथ हे ग्रामदैवत। पूर्वीच्या काळामध्ये एक छोटेखानी मंदिर, गावकऱ्यांची श्रद्धा त्या ठिकाणी ठेवलेली असायची आणि मग आम्ही 2008 साली सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला एक लहान मंदिराचं मोठं मंदिर उभं करायचं। 2008 सालापासून ते 2012 सालापर्यंत 4-5 वर्ष मंदिराचं काम चाललं होतं
3-3.5 कोटी रुपये खर्च करून हा पुणे नगर रस्त्यावर पुण्यापासून तर नगरपर्यंत हम रस्त्यालगत एवढं मोठं दिव्य भव्य मंदिर कुठंच नाही. परंतु सणसवाडी गावच्या ग्रामस्थांच्या सर्व प्रयत्नातून सर्वांच्या यथाशक्तीनुसार आज या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य मंदिर उभं केलेलं आहे. आणि आज हे मंदिर सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं आम्ही या ठिकाणी मंदिर फुललेलं आहे. आज मंदिराचं महात्म्य आपण सणसवाडीत सर्पदंश वगैरे झाला किंवा अन्य काही झालं तर दवाखान्यात न जाता आम्ही आमच्या मंदिरात येतो. काळभैरवनाथ मंदिराच्या मूर्तीच्या समोर आम्ही घंटानाद करतो आणि मग ते सर्पदंश झालेला असो तो उतरून जातो. म्हणजे असं एक मोठं महान आणि परंपरा असणारं हे मंदिर आमच्या ग्रामस्थांचं आराध्य दैवत आहे, ग्रामस्थांचं ग्रामदैवत आहे. आणि ह्या मंदिरामध्ये सर्व गाव वगैरे आमचे नतमस्तक होतात. ह्या मंदिराचं महात्म्य या परिसरातल्या 5-25 गावांना सुद्धा माहीत आहे. हे हम रस्त्यावर एक चांगलं भव्य दिव्य मंदिर आपण ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्याचा सार्थ अभिमान आम्हाला या ठिकाणी वाटतोय, याचं आम्हाला अभिनंदन. मी अमित जाधव, मी सणसवाडीतील रहिवासी असून आपण आता श्री भैरवनाथाच्या पवित्र मंदिरापाशी उभे आहोत. हे भैरवनाथाचं मंदिर खूप पुरातन काळापासून आलेलं आहे. इथे पहिल्यांदी खूप छोटं मंदिर होतं. गावातल्या काही लोकांनी पुढाकार घेऊन त्या मंदिराच्या कामाचा जीर्णोद्धार चालू केला आणि आज जे आपण पाहत आहे की सणसवाडी येथील हे भव्य दिव्य मंदिर आज पुण्यापासून निघाल्यानंतर औरंगाबादपर्यंत भैरवनाथ देवाचं एवढं कोणतं मोठं मंदिर नाही आहे. आणि खूप पवित्र आणि खूप चांगल्या प्रकारचं देवस्थान आज इथं आहे. आणि इथं आम्ही देवाला नाथसाहेब असं म्हणतो, कारण नाथसाहेबाचे चांगले म्हणल्यानंतर कोणतंही वाईट काम चांगलं झालेलं आजपर्यंत मी अनुभवलं आहे. मी प्रॉपर बारामतीतील रहिवासी असून मी लहानपणापासून इथं आहे. 5वी-6वीपासून अगदी छोटं मंदिर होतं, तेव्हापासून आम्ही इथं मंदिरामध्ये खेळायला यायचो. पण त्यावेळेस आम्हाला काय एवढी जागरूकता माहीत नव्हती. जसं ते मंदिराबद्दल समजायला लागले तसं त्या मंदिराबद्दल खूप काही कळून गेलं. आज देवाच्या कृपेने खूप सारी इज्जत, पैसे, सर्व काही आज या नाथसाहेबांनी मला दिलेलं आहे. त्यामुळं इथं मला आता भरून आल्यासारखं होत आहे. कारण नाथसाहेबांनी खूप काही प्रमाणात मला खूप काही दिलेलं आहे. खूप म्हणजे खूप, म्हणजे जे शब्दातही मी सांगू शकत नाही. मंदिरामध्ये रोज सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आरती असते. ज्यावेळेस मी सणसवाडीमध्ये असेल त्यावेळेस न चुकता आरतीला येतोच. आरती झाल्यानंतर देवाचा एक प्रसादाचा कार्यक्रम वगैरे असतो. एक मंदिरामध्ये खूप मोठी घंटा आहे बाहेर, ती घंटा रोज मी ती वाजवत असतो संध्याकाळी 7च्या आरतीला. आणि त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पण मी करतो. या मंदिरात फाल्गुन महिन्यात यात्रा भरते. यावेळी देवाचा अभिषेक करण्यासाठी गंगेचं पाणी आणलं जातं आणि गावात मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात येते. मंदिराच्या वतीनं दरवर्षी गोरगरिबांना अन्न वाटप करण्यात येतं. तसेच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर, अपघातग्रस्त लोकांना मदत करणं अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम या मंदिराच्या वतीनं दरवर्षी राबवण्यात येतात. मी वर्षा गणेश कानाडे, सणसवाडी सरपंच. भैरवनाथ मंदिराचं विशेष असं महत्त्व आहे. ते प्राचीन काळापासून मंदिर आहे. त्याचं विशेष म्हणजे आम्ही ते मंदिर लोकवर्गणीतून दानशूर व्यक्तींच्या सहकार्यापासून आम्ही सगळे असं वर्गणीतून ते गोळा करून ते जे दान ते पैसे आहेत ते याच्यातून आम्ही ते मंदिर उभारलेलं आहे. सगळ्यांच्या मदतीतून सहकार्यातून त्या मंदिराचे आम्ही ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता रोज आम्ही 5 कर्मचारी लावलेले आहेत. रोजच्या रोज ते मंदिर स्वच्छ करतो. रोजच्या रोज ते सकाळ संध्याकाळ आरती करतो. आणि वृद्धांना व छोट्या मुलांसाठी बसण्यासाठी गार्डनही आहे तिथे. आणि तिथे भक्तांसाठी पाण्याचीही सोय केलेली आहे. वर्धापन दिनाच्या आम्ही पहिल्या दिवशी आम्ही होम हवन करतो पहाटे. आणि दुपारच्या वेळेस पालखी यात्रा निघते आणि 4-5 या सुमारास कीर्तनाचा महोत्सव होतो. त्याच्यानंतर प्रसाद दान आम्ही करत असतो आणि त्याच्यानंतर मग तो आम्ही इतका उत्साहाने व दिवाळीसारखा सण साजरा करतो. नमस्कार, आपण पाहत आहात शिरूर तालुक्यातील सणसवाडी या औद्योगिक वसाहत असणाऱ्या
एका भैरवनाथ या मंदिरामध्ये आपण उभे आहोत। हे मंदिर आपण पाहाल खूप सुशोभित आणि भव्य असे मंदिर आहे। या मंदिराचे 4 ते 5 वर्षापूर्वी काम पूर्ण झाले। गेले 4 वर्ष या मंदिराचे काम चालू होते। 8 ते 10 वर्षापूर्वी हे मंदिर अगदी छोटंसं मंदिर होतं। इथे भाविकांची गर्दी नसायची। आता गेल्या 4 वर्षापासून इथे भाविकांची इतकी गर्दी असते, या मंदिराला भेट देण्यासाठी खूप लांबून भाविक येतात। तसंच या मंदिराचा वर्धापन दिन हा मार्च महिन्यामध्ये खूप मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। तसंच या मंदिराचा उत्सव हा चैत्र पौर्णिमेला 2 ते 3 दिवस असतो। या मंदिराच्या उत्सवामध्ये वेगवेगळे भजन, कीर्तन, भारूड अशा कार्यक्रमांचा समावेश असतो। तसेच गोरगरिबांना जेवण, अन्नदान करून इथे उत्सव साजरा केला जातो। तसंच या मंदिरामध्ये भाविकांची राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे। या मंदिराचा हा संपूर्ण परिसर यासाठी खूप कोटी रुपये खर्च झाले। भाविकांनी सढळ हाताने मदत करून तसेच वेगवेगळे पुढारी व सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजीमाजी या सर्वांनी भरपूर मदत करून या मंदिराचं काम हे संपूर्ण केलं आणि आज हे इतकं मोठं मंदिर आपण पाहाल, पुणे नगर हायवेला कुठेही इतके भव्य असे मंदिर, सुशोभित असे मंदिर नाही। ज्या मंदिराबद्दल आजकाल खूप बोललं जातं, पूर्वी तर या मंदिराचे खूप गोष्टी असायच्या सांगण्यासारख्या, पण आता मला तर काही सांगता येणार नाही। पण खूप आहेत की सर्पदंश झाल्यानंतर सुद्धा खूप भाविक इथे यायचे आणि त्यांची श्रद्धा असायची की इथे आल्यानंतर सर्पदंश झालेले व्यक्ती पूर्णतः बरी होते। या मंदिराला साधारणतः 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। 400 वर्षापूर्वीपासूनच या मूर्त्या स्थापिल्या होत्या पूर्वीच्या लोकांनी आणि त्या दिवसापासून या परिसरातल्या लोकांना या मंदिराची भक्ती आहे, भीती आहे आणि म्हणूनच श्रद्धा आहे। साधारणतः 50 वर्षापूर्वी मंदिराचा एक छोटासा जीर्णोद्धार झाला होता। त्यावेळेस तळेगावचे व्यापारी होते तक्ते म्हणून, त्यांनी त्यांचे चिरंजीव आजारी होते दवाखान्यामध्ये आणि ते बरे व्हावेत यासाठी या देवाला नवस केला आणि पुढे 1-10 दिवसांनी ते मूल बरंही झालं, परंतु त्यांनी अर्धवट जीर्णोद्धार करून ते काम थांबवल्यानंतर 10 वर्षानंतर त्या मुलाची पुन्हा वाचा गेली आणि त्यांना ते लक्षात आलं की आपली काहीतरी चूक झाली आहे आणि पुन्हा येऊन त्यांनी ते उरलेलं मंदिर पूर्ण केलं, अशी या मंदिराची आख्यायिका आहे। आज या मंदिरामध्ये साधारणतः 41 फूट उंचीचा हा कळस आहे। 4100 स्क्वेअर फुटाचं हे मंदिर आहे। मंदिराच्या तळमजल्यामध्ये भव्य अशा सभामंडप आहे। तिथे साधारणतः ग्रामसभा, गावातले काही विविध विषय सोडविले जातात। एखादा वादग्रस्त जर विषय असेल आणि या सभागृहामध्ये जर तो विषय घेतला तो अगदी 100% तडीलाच जातो, कारण इथं दिलेला शब्द कोणी कोणाचा मोडत नाही। त्यामुळेच आमच्या गावामध्ये पाठीमागच्या साधारणतः 40 वर्षापासून जी ग्रामपंचायत आहे त्याची इलेक्शन हे कधीही भांडण वगैरे न होता झालेले आहे, कारण प्रत्येक माणसाला या देवाची खूप अशी श्रद्धा आहे, भीती आहे। तसेच या देवाविषयी जर सांगायचं जर झालं तर 5 वर्षापूर्वी जो जीर्णोद्धार झाला तर तीच मूर्ती या गाभाऱ्यात असावी, मार्बल वगैरेची मूर्ती नको आहे असं संपूर्ण गावाचं म्हणणं झालं, कारण त्याचा एक महत्त्वाचा विषय होता की त्या मूर्तीमध्ये जो आमच्या गावाचा भाव आहे तर दुसरी मूर्ती आली तर तो भाव राहीलच। मंदिराच्या परिसरात मारुती मंदिर आहे, यामुळे मंदिराच्या आवारात भक्तिमय वातावरण जाणवतं। गावातले लोक आज जात धर्म विसरून गुण्या गोविंदानं नांदत आहेत। या सर्व गावच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे, यात काही शंकाच नाही। कशी वाटली मंडळी भैरवनाथ मंदिराला दिलेली आजची ही सफर? पाहत राहा NTV न्यूज मराठी। कॅमेरामन श्रद्धा गोटावळेसह प्रमोद कुतवळ, सणसवाडी, पुणे।